नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी धनंजय पाटील, आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण आढावा या गावात आलेले आहेत। आपले प्रगतशील शेतकरी श्री डॉक्टर विक्रम उमेश देशमुख यांच्या शेतात त्यांनी आपल्या आर्डोर सीडच्या जे आता फील्ड क्रॉप मध्ये आपण जे एंट्री करतोय, आर्डोर सीडची मका व्हरायटी युनिकॉर्न 1110 याची लागवड केली होती। याचे जर वैशिष्ट्य पाहायला गेलो शेतकरी मित्रांनो, आर्डोर सीड्स युनिकॉर्न 1110 याच्यात मेन म्हणजे हा जो कलर आहे पूर्ण नारंगी आहे, म्हणजे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना जो अपेक्षित असतो नारंगी कलर व गिट्टी बारीक आणि कॅप्सूल दाना, पूर्ण कॅप्सूल। हे बघा शेतकरी मित्रांनो, पूर्ण कॅप्सूल दाना आहे। आणि विशेष म्हणजे या रॉ मध्ये 18 ते 20 लाईनी हे आणि एका लाईनीमध्ये 40 ते 42 दाणे आहेत। त्यामुळे सेल्स काउंट जास्त आला तर उत्पन्नात 100% भर होतं। आपले कमीत कमी उन्हाळ्याची जर लागवड केली आपली तर 40 ते 45 क्विंटल पर्यंत हे उत्पन्न देऊ शकतो। आणि तेच जर आपण पावसाळ्यात लागवड केलं तर कमीत कमी 30 ते 35 प्रति एकर हे क्विंटल उत्पन्न देऊ शकतो। आणि याच्यात जर आपण 4 वैशिष्ट्य पाहिले तर याच्यात हे जे उभं राहण्याची क्षमता याच्यात जास्त आहे, मुळा जास्त असल्यामुळे याची उभं राहण्याची क्षमता जास्त असल्यामुळे जास्त म्हणजे पाऊस आला किंवा वारा आला तर हा पडत नाही। आणि दुसरं महत्वाची म्हणजे विशेष याची जी आहे, विशेष म्हणजे उत्पन्नासाठी तर आहेच, पण दुसरा जे मेजर प्लस पॉइंट आहे शेतकऱ्यांच्या किंवा गुरांसाठी जो आपण चारा करतो, चारासाठी एक नंबर आहे। तुम्ही पाहू शकता 110 ते 120 दिवसाचा प्लॉट झालेला आहे, तरी पण त्याच्यात पूर्ण हिरवगार आहे। चाऱ्याचे मुरघास जे बनवतो आपण त्याच्यासाठी अतिउत्तम असं असलेलं हे वाण आहे। त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता टोकापर्यंत पूर्ण कणीस भरलेलं आहे। ही जी मेजर आहे शेतकऱ्यांचे जे अडचण येत होती, कुठली पण व्हरायटी घ्या तुम्ही, 70 ते 80% व्हरायटींमध्ये प्रॉब्लेम काय आहे, हा अर्ध्यापर्यंतच दाना भरलेला आहे। तो आपला युनिकॉर्न 1110 तुम्ही पूर्ण प्लॉट पाहू शकता शेतकरी मित्रांनो, पूर्ण कणीस बघा टोकेपर्यंत भरलं गेलेलं आहे। तरी येणाऱ्या सीजन मध्ये जे पण शेतकरी मित्र लागवड करणार असतील त्यांनी आर्डोर सीडची युनिकॉर्न 1110 ही व्हरायटी लागवड करा। धन्यवाद।